मारुतीच्या मंदिरात भक्तांची मंदिराळी जमली होती। या उत्सवाचे मुख्य मानकरी होते गावाचे पाटील घराणे। श्री गणेश कुळाचे हे यांचे घराणे पूर्वपार संतसेवेसाठी आणि दानशूरपणासाठी ओळखले जाई। या घराण्याकडे शेती आणि जमीनदारीपणाचे मोठे अधिकार होते। या घराण्याचा इतिहास मोठा रंजक होता। महादजी पाटलांना कडताजी आणि कुकाजी हे दोन पुत्र होते। कडताजींच्या मृत्यूनंतर कुकाजींनी त्यांच्या 6 पुत्रांना सांभाळ करून अगदी पिताप्रमाणे जपले। कुकाजींच्या राजवटीत गावाची मोठी भरभराट झाली। त्यांच्या निधनानंतर खंडू पाटील यांच्याकडे कारभार आला। खंडू पाटील हे गावाचे कारभारी होते आणि त्यांचा दरारा इतका होता की त्यांच्यापुढे कुणाचे काही चालत नसे। खंडू पाटलांना नारायण, मारुती, हरी, कृष्णाजी आणि गणपती असे 5 भाऊ होते। पाटील घराणे श्रीमंत होतेच, पण खंडू पाटलाचे भाऊ तालमीत तयार झालेले पैलवानच होते। विशेषतः हरी पाटलांना कुस्तीचा मोठा व्यसंग होता। अफाट शक्तीचा आणि अपार संपत्ती यामुळे या भावंडांना अंगी थोडा उद्धटपणा आणि गर्व शिरला होता। हे मारुतीच्या मंदिरात बसलेले संत गजानन महाराजांची वारंवार टवाळण्या आणि हेटाळणी करत, पण दयाळू महाराज मात्र शांतपणे स्मित हास्य करत सर्व सहन करत असत। महाराजांचे परमभक्त भास्कर महाराज यांना पाटलांचे हे वागणे बघवत नसे। ते कळकळून महाराजांना म्हणायचे, महाराज चला आपण इथून दुसरीकडे जाऊ। ही पाटलांची पोरं संपत्तीच्या आणि शक्तीच्या जोरावर खूप माजली आहेत, त्यावर आपण शांतपणे कसं काय सहन करू? भास्करा थोडा दम धर। ही पाटील मंडळी माझीच भक्त आहेत, संतांची कृपा यांच्यावर आहे। काही दिवसातच यांचा हा उर्मटपणा गळून पडेल। एके दिवशी हरी पाटील मारुतीच्या मंदिरात आले आणि महाराजांना उपहासाने म्हणाले, महाराज नुसते गणगणगणात बोलते काय म्हणता? हिम्मत असेल तर माझ्यासोबत तालमीत चला आणि कुस्ती खेळा। मी तुम्हाला एका क्षणात चित करेल, हे त्रिवार आहे सत्य। महाराज हसत तालमीत गेले। तिथे गेल्यावर महाराज जमिनीवर बसले आणि हरी पाटलांना म्हणाले, जर तू मोठा पैलवान असशील तर मला इथून उचलून दाखव। हरी पाटलांनी आपला सर्व जोर लावला। शरीर घामाघूम झाले, नसा ताणल्या गेल्या, पण महाराज जमिनीवर तिळभरही हलले नाहीत। हरी पाटलांना आपली चूक उमजली। त्यांना जाणवले की हा किडकिडीत दिसणारा माणूस प्रत्यक्षात हत्तीसारखा म्हणजे गजासारखा बलवान आहे। त्यांनी विचार केला, आम्ही इतके दिवस यांची खोडी काढली, पण यांनी हत्तीसारखा शांत स्वभाव ठेवला। कोल्ह्याच्या ओरडण्याने हत्ती कधी विचलित होत नाही, तसेच कुत्र्याच्या भुंकण्याने वाघाला काही फरक पडत नाही। हरी पाटलांचा गर्व पूर्णपणे उतरला आणि त्यांनी महाराजांच्या पायावर डोके टेकले। तेव्हा महाराज हसून म्हणाले, काय हरी पाटील, मग द्या माझे बक्षीस। महाराजांनी हरी पाटलांना प्रेमाने समजावून सांगितले, कुस्ती हा मर्दानी खेळ आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे। श्रीकृष्ण आणि बलरामनेही कुस्ती बालपणी खेळल्या, पण शक्तीचा वापर हा नेहमी चांगल्या कामासाठी आणि गरिबांच्या रक्षणासाठी करावा। मारुती म्हणजेच हनुमान यांनी रावणाची लंका जाळली, पण गरिबांची घरं कधीच जाळली नाहीत। अशा प्रकारे मारुतीच्या मंदिरातून सुरू झालेल्या या उत्सवात गजानन महाराजांनी हरी पाटलांना समजावून सांगितले आणि त्यांचा अहंकार नष्ट करून त्यांना खऱ्या भक्तीचा आणि शक्तीचा मार्ग दाखवला। तेव्हापासून पाटील घराणे महाराजांच्या चरणी लीन झाले। तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? अशाच अधिक गजानन महाराजांच्या कथा ऐकण्यासाठी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय।